यानंतर बातमीपत्रामध्ये विविध महानगरांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही त्या सर्व महिलांना महिन्याचे 1,500 रुपये मिळणार नाहीत। पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये मृतांचा आकडा पुन्हा वाढलाय। आणखी 3घांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अजूनही मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे। उच्च न्यायालयामध्ये 64 लाख प्रकरणं प्रलंबित आहेत। अलाहाबाद न्यायालयात सर्वाधिक प्रकरणं प्रलंबित आहेत। उच्च न्यायालयामध्ये 6,61,062 प्रकरणं प्रलंबित आहेत। मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या। हवेत गारवा निर्माण झाला, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। वसई-विरार शहरामध्ये पावसानं हजेरी लावली। कामानिमित्त मुंबईच्या दिशेने निघालेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाली। पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत। प्रत्येक पथकाला तपासाच्या विविध पैलूंवर काम करण्याच्या सूचना दिल्यात। राज्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणारे गणवेश निकृष्ट आढळल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे। शाळा व्यवस्थापन समिती आणि कापड पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला गेलाय। नाशिकच्या सर्व प्रमुख मंदिरांचे अधिकार आता धर्मदाय आयुक्तालयाकडे असणार आहेत। त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गड देवस्थान, काळाराम देवस्थानचे सर्व अधिकार आता वरिष्ठ धर्मदाय आयुक्त यांच्याकडे असतील। यापूर्वी या सर्व संस्थानांवर जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष होते। नागपूरमधील डोबीनगर झोपडपट्टी हटवण्यासाठी रेल्वेनं नागरिकांना नोटीस पाठवली आहे। त्यामुळे इथल्या जवळपास 700 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे। हिंजवडी आयटी पार्कमधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रातोरात बंद पडली। त्यामुळे कंपनीच्या जवळपास 700 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। नागपूरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली। शहरात 3घांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।